आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत 26 मे 2025 रोजी ट्रॅक्टर हाऊस द्वारका येथे अरमान रशीद राईन हे आपले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन घेऊन जात असताना जगदीश अर्जुन मोरे वय 38 व राहुल भाऊसाहेब मोगल या दोघांनी मालेगावला जायचे आहे असे सांगून पिकअप वाहनात बसले। काही वेळात दोघांनी चाकूचा धाक दाखवत दिंडोरी रोडने वणी गावाच्या पुढे नेऊन पिकअप चालक फिर्यादी यास खाली उतरून वाहन, मोबाईल असा 10,43,632 रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून फरार झाले होते। याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। सदर गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असता गुन्हेशोध पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक पद्धतीने तपास करत जगदीश अर्जुन मोरे व राहुल भाऊसाहेब मोगल यांचा तपास घेत त्यास शिताफीने ताब्यात घेत विचारपूस करत त्यांच्याकडून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, मोबाईल असा 10,43,632 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत अटक केली। सदरची कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, नरेंद्र जाधव, संदीप शेळके, लक्ष्मण ठेपणे, नारायण गवळी, धनंजय हासे, जावेद शेख, तौसिफ सय्यद आदींनी केली। भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2025 कलम 309(4) कलम 140(3) BNS या कायद्याअंतर्गत 27/5/2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सदर गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईन यांनी पिकअप TC 1216 ही कांदिवली महिंद्रा प्लांट येथून घेऊन ती मौसिनराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते। शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक 26/5/2025 रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना दोन इसम त्यांच्या जवळ आले। आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा, आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्या गाडीत बसून घेतले असता पुढे गेले, काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इसमांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितले। जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने वणी गावाकडे निघून गेले। वणी गावाच्या पुढे 2 किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री 10 वाजताच्या सुमारास फिर्यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेले। त्यानंतर फिर्यादी स्वतः वणी पोलीस स्टेशनला गेले। वणी पोलीस स्टेशनला पहाटे 4च्या सुमारास फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी 00 क्रमांकाने FIR नोंद करून सदर गुन्हा काल 27 रोजी 12 वाजताच्या सुमारास आपल्याकडे तपासाला आला। आल्यानंतर फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जबरी चोरी करणारे इसम होते त्यांच्याबरोबर 2-3 तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यात चोरी झालेली 10,42,000 रुपये किमतीची मालमत्ता, त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि नवीन बोलेरो पिकअप ही ताब्यात घेतलेली आहे। सदर गुन्ह्यात 2 आरोपी असून त्यातील एक जो आरोपी आहे जगदीश अर्जुन मोरे याच्यावर नाशिक ग्रामीण भागात 7 गुन्हे दाखल आहेत। त्यातील सध्या तो वणी पोलीस स्टेशन येथील 139/2025 या गुन्ह्यात वॉन्टेड आहे। यामध्ये 2 आरोपी होते, दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि गुन्ह्यातील परिपूर्ण सर्व मालमत्ता हस्तगत केली आहे। आम्ही मनमाड रोडला हायवेवरून ही गाडी हस्तगत केलेली आहे। आरोपींचं जगदीश अर्जुन मोरे वय 38 वर्ष, राहणार दूधखेड, चांदवड, जिल्हा नाशिक। दुसरा आरोपी आहे राहुल भाऊसाहेब मोगल, हा
उगाव रोड बस स्टँडजवळ निफाड, तालुका जिल्हा नाशिक येथला आहे. गाडी चोरण्याचा उद्देश त्यांचा काय होता? विकणार होते का ते वापरणार होते काय? यातील गाडी चोरी करून ती भविष्यात तिचे पार्ट करून विकण्याचा त्यांची इरादा होता, असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. याआधी त्यांनी काय गाड्या चोरलेल्या आहेत? याआधी त्यांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हे असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे. AKP न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक.